33 म्हणजे अर्धा कोटा जवळजवळ संपलाय. आमचे शांतारामजी जाधव ओळख आमचे एक अतिशय चांगले स्कोरर आणि हँडरायटिंग देखील चांगलं आहे. त्यानंतर आम्ही उल्लेख करतो आमच्या शब्दात. चला चौथा षटक घेऊन बॉलिंग मार्क तयार. चौथा गोलंदाज असेल तब्बल अजय पाटील. आतापर्यंत तरी चांगला बॉलिंग अटॅक जीवन चौधरीने मात्र दमदार गोलंदाजी केली. काय बॉलिंग अटॅक केला, 7 धावा दिल्या, फक्त 6 चेंडू फेकून 2 विकेट घेतल्या. तिथंच थोडासा स्कोर दाबला गेला. पण नंतर मात्र मयूर घरत याने आलेले त्याचे 2 षटकार थोड्याशा अपेक्षा अशा आकांक्षा उंचावल्यात. चला बॉलिंग मार्क तयार. अजय पाटील षटक क्रमांक 4 इज ऑन. रनिंग विथ 4th. शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग डेप बाकपास तो लेग शिमारी शिल्लक शॉट मिड विकेट. आणि हा पहिला चेंडू हलक्यानं पुश केला. चेंडू केला शॉट मिड विकेटला. चांगलं फिल्डिंग वेगाने चेंडूवर झेपावलाय. 1 धावा दरम्यान संघाची धावसंख्या 34 वर. 5 बाद 34. 34 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, बहुचर्चित बहुप्रतीक्षित. पुढच्या वर्षी ही स्पर्धा असेल तब्बल 3 लाख लीग फॉर्मेट आणि त्याच्यात असेल मॅन ऑफ द सिरीज 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी वाहन. फुलटॉस लोअर फुलटॉस आणि चेंडू हवेमध्ये असेल. ग्रेट कॅच. हो फटका बसला गेला म्हणजे बॉल होतो लॉलीपॉप परंतु वेग कमी गेला आणि लोअर फुलटॉस असे कधी फलंदाज चकतात फसतात आणि ह्या विकेट जाईल तब्बल 6वी. 34 फॉर द लॉस ऑफ विकेट नंबर 6 फॉलन ऑन 34 रन्स. संकेत ढवळे the new man, new batter, newcomers. एंटरटेन करतात पब्लिकला आणि नवीन फलंदाज बॅटिंग करेल संकेत. हो 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 चांगला चेंडू पुन्हा दोघांना चकवून गेलाय. डीप दरम्यान 4 धावासाठी येस कारण आउटफील्ड एवढी फास्ट आहे ना. नो बडी कॅन स्टॉप दिस बॉल पास द बाउंड्री लाईन 4 रन्स. आणि म्हणते या बायचे आहेत का? येस बायचे आहेत. येस 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 38. 60-70 झाले तर नक्कीच काहीतरी मॅच एक रंगतदार अवस्था तुम्हाला दिसेल. कारण शिवकर संघ हा एक ताकदवर संघ आहे पनवेल तालुक्यामधला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये एक दमदार प्रदर्शन केलं आणि बलाढ्य संघाला 4 मुंड्या चित केलं. त्यांना पराभवाची धूळ चारली आणि हा येस पुन्हा खोदून काढत आपल्या मिडॉनला चांगली फिल्डिंग परंतु गॅदर करता आलेली नाही. जर वेगाने चेंडू आले असता कदाचित फलंदाज बाद झाला असता. एक धाव संघाची धावसंख्या 39. 39 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. 6 बाद 39. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर असून विरोधी बॉल बाकेत. आता मात्र अटॅक करावा लागेल पण त्याच्याकडे विकेट नाही तेवढे पाहिजे तशाचे आक्रमक जे अग्रेसिव्ह बॅटिंग करणारे फलंदाज तंबूच्या आशेला गेले आहेत. अतिशय क्रिकेटमय सोहळा. हो 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 पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. लॉंग ऑफच्या डोक्यावर मारायचा होता परंतु फलंदाज 7व्या विकेटचं बदन गेलाय. सगळं जवळजवळ राहिला फक्त आता टपरीवरचा माल. मॉलचा सामान गेला बाहेर. राहिले तलाचे बुडाचे फलंदाज उर्वरित 39. खरं म्हणजे फार स्कोर कमी आहे कारण उत्तर शिवसारख्या संघाला कमीत कमी 80 धावांचं टार्गेट हवं होतं पण तसं झालं नाही कारण बॉलिंग अटॅक चांगला आवडला. आणि येणारा फलंदाज असेल विकेट क्रमांक 9 वैभव पाटील.
अरे राहिलेले बॉल कसे खेळतात बघूया. उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ आहे. बॉलिंग मार्क वर तयार. षटक क्रमांक 5 चौथं. औषध ॲब्स्टंग पुन्हा एकदा बॅकफुटला जायचं होतं परंतु टायमिंग कनेक्ट होत नाही. षटक क्रमांक 4 फिनिश. 4 षटकामध्ये संघाची धावसंख्या 39 म्हणजे जवळजवळ पावणे 10चं टार्गेट आहे. राहिले 12 बॉल. आता मात्र अटॅक करावा लागेल. थोडंसं आक्रमण करावं लागेल. रन उठावं लागेल. देमाय धरणी ठाय. धावा तुम्हाला कमीत कमी 20 ते धावा करावे लागतील जेणेकरून 60 पर्यंत जर गेलात तर तुम्हाला काहीतरी आव्हान प्रतिस्पर्धी संघाला निर्माण करण्याचं एक चांगली नामी संधी मिळेल. बघूया 5वं षटक घेऊन बहुतेक जीवन चौधरी येतील कारण हा जर या षटकामध्ये संघ गुंडाळला तर त्यांचं बेनिफिशियल होईल आणि जीवन चौधरीला याला देखील यस जीवन चौधरी याचं हे दुसरं षटक. पहिल्या षटकात फक्त 7 धावा दिल्या होत्या. 2 विकेट प्रस्थापित केल्या होत्या. चांगला बॉलिंग अटॅक केला होता. त्याच पावलावर पाऊल ठेवून ते सातत्य ती कन्सिस्टन्सी राखतोय का बघूया मिस्टर जीवन चौधरी. उत्तर शिवसंघाचे टॉनिक. फलंदाजांचा कर्दंकाळ. गोलंदाजीमध्ये नैपुण्य कसब चातुर्य. राईट आर्म राऊंड द विकेट आणि जीवन चौधरी याच्यावर केलेले आक्रमण. ओहो ग्रेट स्ट्रोक मिस्टर संकेत ढवळे. जीवन चौधरीला त्यांनी पहिला षटका ठोकलाय. उत्तुंग फटका. संघाच्या टोटल स्कोर झालाय 45. असे जर अजून 2-3 फटके आले तर एक चांगला स्कोर उभा करण्याची नामी संधी असेल. पहिला चेंडू होता बरोबर बॅटच्या टप्प्यामध्ये आला आणि कार्यक्रम मात्र करेक्ट केला. संकेत ढवळे यांनी जीवन चौधरी याच्या चढलेला आक्रमण केलेला हल्ला. बॉलिंग मार्क तयार. तब्बल 11 विकेट घेतल्या या स्पर्धेमध्ये. त्यांनी सर्वात जास्त विकेट घेणारा पहिला मानकरी असेल. फुलटॉस होता. टोल करूचा चान्स होता आणि गेला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. धाव संख्या 45. अजूनही बॉल बाकी आहे. तब्बल 10 बॉल बाकी आहे. 10 बॉल्स टू गो इन दी कोटा म्हणजे तुमच्या डावामधले. समाधान मात्र यांचं आगमन झालंय. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. हो ग्रेट डिलिव्हरी याला म्हणतात जीवन चौधरी. कारण कसं कमबॅक करावा पुनरागमन कसं करावा. पहिला जरी मार पडला नंतर मात्र कमालीची कसून भरीव गोलंदाजी. अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी. राईट आर्म राऊंड द विकेट. हुक केलाय 6 धावांसाठी. संकेत ढवळे या षटकामध्ये वसूल केला तब्बल 12 धावा आणि बॉल बाकी आहेत अजून 2. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 51 म्हणजे अर्ध शतक. 50 क्रॉस्ड फॉर सारा शिवकर. पहिली सेमीफायनल पहिली उपांत्य फेरी. 2 बलाढ्य. याच्यानंतर मी विनंती करतो जशी पहिली इनिंग संपेल आय कॉल टू बोथ टीम्स द नेक्स्ट सेमीफायनल. कानपोली आणि पेंदर दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लीज. कानपोली संघाचे कॅप्टन आणि समाधान भोईर पेंदर संघाचे कॅप्टन लीडिंग करतायत जीवन चौधरी. आणि हा यस पुन्हा चांगला फटका आहे पण तो चेंडू जाईल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळेल फक्त 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 52. राहिला शेवटचा बॉल फ्रॉम जीवन चौधरी. लास्ट डिलिव्हरी. आणि जरी विकेट घेतली ही नामी संधी म्हणजे तुमच्या फक्त विकेट होतील 11 म्हणजे कॅल्क्युलेशन साठी. जर विकेट गेली तर 12 होतील नाहीतर 11 वर तुम्हाला थांबावं सीमित राहील. कारण फक्त सेमीफायनल पर्यंत तुमचे जे गुण कॅल्क्युलेट करण्यात येतील विचार घेतले जातील. जोरदार अपेल आणि हा 12वा बळी. यस लेग बिफोर LBW पायचित. 12वा विकेट प्रस्थापित केला प्राप्त केलाय. अचीव्ड 12 विकेट इन दिस टुर्नामेंट. जीवन चौधरी ग्रेट बॉलिंग ग्रेट फिनिशर. फलंदाजांचा कर्दंकाळ
ज्याच्या नावावर तब्बल आहेत 12 विकेट विचाराधीन म्हणजे सेमीफायनल. याच्याने तुम्ही 10 जरी घेतल्या तरी फायदा होणार नाही, फक्त 12च. डझनभर विकेट त्यांच्या झोळीत जमा आहेत. राहिलं शेवटचं षटक आणि अजून मध्ये बॅट्समन बघताय म्हणते याच्या अजून एक मत आहे ना, एक राहिलं फक्त, तो आहे 1.5 दिवसाचा गणपती, शेवटचा आहे संदीप पाटील. 8 बाद 52, 52 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट्स. संकेत नॉन स्ट्रायकर आहे ना. तर गोलंदाज अविनाश खेळेल संकेत ढवळे ना रे, अटॅकिंग बॅट्समन ज्याने जीवन चौधरी सारख्या गोलंदाजावर जे आक्रमण केलं होतं, 2 षटकार उत्तुंग घेतले होते. धावसंख्या 52 आणि शेवटची जोडी अजून म्हणजे एक प्लेअर बाकी आहे अजून त्यांचा. बरं आहे, म्हणजे सगळ्यांना चान्स आहे नाही का. सामना जर हारला तर सगळे जबाबदार, म्हणजे कोणी कोणाला शिव्या नको द्यायला. आणि हा या संकेत ढवळे मात्र फॉर्म मध्ये आलाय. तंबू मधून शेड होऊन आलाय बघूया. व्हॉलीबॉल सारखा त्याला बॉल दिसायला लागला आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. संघाची धावसंख्या झाली 58. त्याला अपघात झाला होता, पण तरी बघा अजून ताजा तवा नाही. हो येस, आणि हा मला वाटते हवेमध्ये की 6 रन. क्या बात आहे. संघाचा टोटल झालाय तब्बल 64, म्हणजे धावा जवळजवळ झाल्या. फक्त आता बॉलिंग अटॅक आणि क्षेत्ररक्षण तुम्हाला तोळा मोलाचं कसून करावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ आहे उत्तर शिव. 81 धावा चेस होऊ शकतात. तो कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही. नो टार्गेट इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. चला अजून 4 बॉल बाकी आहेत. संकेत ढवळे म्हणजे खेळतोय 24 वर ना, 25, 24, 26. त्याच्या 4 उत्तुंग षटकार. फुलटॉस पुन्हा फ्लिक केलाय आणि मिळते 4 धावा. हो हो, चांगलं टायमिंग, बॅकवर्ड स्क्वेअर, एक डीप मिड विकेट. फुलटॉस चेंडू फक्त फ्लिक केलाय. बघा पहिला ऑन ड्राईव्ह, नंतर मात्र अप्रतिम फटका, एक क्लासिकल तंत्रशुद्ध समय सूचक समयबद्ध फटका. संघाचा टोटल स्कोर झाला तब्बल 68. अजून 3 बॉल बाकी आहे. 3 मध्ये जर 10 आल्या तर स्कोर हो झालाय. फक्त तुम्हाला आता गोलंदाजी आणि फिल्डिंग ही कमालीची करावी लागेल. 10 मध्ये 30 धावांची म्हणजे 300चा स्ट्राईक रेट. क्या बात आहे. संकेत ढवळे 1 मॅन शो. आणि हा येस पुन्हा एकदा. हो 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 हो, ग्रेट स्ट्रोक, कडक ताट बॅटिंग, बांबूचा फटका. 6 रन. संघाची धावसंख्या झाली 74 ने शेवंती बाल यहाँ पर रौद्र रूप लेते हुए मेन 2 धावा, कमाल धावसंख्या, अधिकतम धावसंख्या. सारा शिवकर संघ हा लेचा पेचा लिंबू टिंबू नाही. एक मुरब्बी, मुसद्दी, वाकबगार निष्णात संघादरम्यान संकेत ढवळे यांची तुफान तोडफोड फलंदाजी. क्या बात आहे. इज बॅटिंग ऑन 30. 10 चेंडू मध्ये 30 धावांची घणाघाती इनिंग. हा येस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. राहिला फक्त शेवटचा बॉल. अरे त्याला कशाला इकडे घेतोय, काय गरज आहे का सांगा मला. तो नवीन आलाय, त्याला माहितीच नाही अजून बॉल कसा येतो. तो वाईड आहे का. डेरियस कृष्णा डेरियस. फेर डिलिव्हरी आहे. संकष्टी असून देखील चांगला निर्णय दिला बघा. रायला म्हटते शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. लास्ट डिलिव्हरी, अंतिम अखेरचा फायनल बॉल. आणि हा येस पुन्हा एकदा फटका भलंदा बाद झाले. संकेत ढवळे 30 बाद झालाय. संघाची धावसंख्या टोटल 74 आणि 75 धावांची गरज. 75 पाऊणशे धावा तुम्हाला कुटायच्या आहेत. निर्धारित 36 म्हणजे जवळजवळ 12.5चा स्क्रीन रेटेड असेल. 1272 बरोबर 12.5.
इनिंगला बोलवतो टॉसला का? चला दोन्ही संघाचे कॅप्टन कानपुडे आणि पेंदर दोन्ही संघ आहेत पनवेल तालुक्यामधील. दोन्ही संघाचे कॅप्टन आपलेच. सेमी फायनल नंबर 2 उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना. पाणी घेऊन जा प्लीज. बघा तुम्हाला दोन्ही संघाला विनंती करतोय, जो पहिला येईल त्याला मात्र टॉस विनिंग करण्यात बघूया. जर तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला हा शेवटचा पुकारा, शेवटचा कॉल असेल. अल्टे जोडी आली. अच्छा अच्छा, अरे जोडी आली. काय काय फिक्सिंग बिक्सिंग नाही केली ना? बरोबर नाही, तिकडे काय समजत नाही हो. ते त्यांना घेऊन आले. चला तर टॉस करतील. सेमी फायनल नंबर 2 चा टॉस कॉइन स्पिन करण्यात येईल. तर समाधान मात्र यांना विनंती करतोय, बेलपाडा गावचे मान्यवर यांना विनंती अशी कृपया टॉस करावा. स्मार्ट बॉय त्यांच्या शुभ हस्ते कालपोळी विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल वर्सेस पेंदर समाधान भोईर अँड कंपनी आणि त्यांच्या विरोधात असेल कानपोळीचा म्हणजे आदेश मते अँड कंपनी, ज्याने 69 धावांची क्वार्टर फायनल मध्ये तुफानी खेळी करून आपल्या संघाला या सेमी फायनल मध्ये पोहोचवलंय. कानपोली वन द टॉस. जरा डिसिजन सांगा बाबा प्लीज, का त्यांच्या कानात सांगणार. बॉलिंग पहिल्यांदा करणार फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला निमंत्रण. तुमचा सामना असेल 6 षटकांचा, 5 गोलंदाज वापरायचे आहेत. जास्तीत जास्त 2 षटकांचं तुम्हाला बंधन असेल. चला पाहिजे 75 ना रे, 75 पाहिजे. 500 धावा म्हणजे 12.5 धावांचं इक्वेशन आहे. टार्गेट नक्कीच कठीण असेल, कारण धावा येऊन चेस करून पण बॉलिंग अटॅक कसा करता. आणि प्रतिस्पर्धी संघ हा कल्याण तालुक्यामधील डोंबिवली पट्ट्यामधील जो रत्नबो स्पर्धामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करणारा एक नामवंत संघ म्हणजे उत्तर शिव. रुद्र फायटर 11. भगवान शंकरांचं नाव आहे रुद्र फायटर 11. उत्तर शिव देवेश आणि नॉन स्ट्रायकरला मयूर असा हा पहिला जोडा. कॉकटेल जोडी द्वई दुक्कल द्विकुट. देवेश आणि मयूर आणि पहिलं षटक वासुदेव अंग्रे. क्या बात आहे. शॉर्ट फाइन लेग शॉट थर्ड मॅन, एक मिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट कव्हर, एक बॅकवर्ड गेली अफलातून फिल्डिंग. पहिल्या षटकासाठी फिल्डिंग सज्ज केलंय. ओहो चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. वासुदेव अंग्रे यांचा पहिला चेंडू भन्नाट मारा, सुसाट मारा. अप्रतिम बॉलिंग अटॅक बाय वासुदेव अंग्रे. देवेश पहिल्यांदा अंदाज घेतोय, अवलोकन करतोय, आजमावतोय की बॉल कसा येतोय. पहिल्यांदा आजमावं लागेल. राईट आर्म हो दे विकेट, जोरकस मारा. अहो बघा पहिली वाट बघितली, नंतर मात्र फेकून दिलाय. जबरदस्त टायमिंग, जसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आला कार्यक्रम करेक्ट केला आणि हा पहिला दमदार सिक्सर मिस्टर देवेश. सलामीचा ओपनिंग स्ट्रायकर फलंदाज. 1 बॉल 1 स्ट्राइक. 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 1 बॉल
बिनबादचा 6 for none 75 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी, म्हणजे फायनल मध्ये मुसंडी मारण्यासाठी, कोलांटी मारण्यासाठी. रुद्र फायटर 11 उत्तर शिव आणि सारा शिवकर. आणि हा यस पुन्हा चांगला फटका, चेंडू जाईल, थांबणार नाहीये, बघूया जोरात धावतायत परंतु, आणि चेंडू होतोय फील्ड. संघाची धाव संख्या झाली 10 धावा झाल्या आणि चौकार 4 धावांसाठी. बाकपास पहिले गेला कारण गॅप बरीच होती, प्लेसमेंटचा पुरेपूर फायदा उचलला फलंदाज देवेश. षटकार आणि चौकार आणि तो पोचला धावावर. टोटल टीम स्कोर इज 10 for none. बिनबाद 10. वासुदेव आंग्रे तयार, राईट आर्म महोदय विकेट. क्लास कव्हर ड्राईव्ह, सुपर टायमिंग, चेंडू गेला डेपिस्को पॉइंटला 4 धावांसाठी. काय बॅटिंग अफलातून, पहिला ऑन साइड नंतर मात्र ऑफ साइड. जबरदस्त टायमिंग, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारिक, स्तुत्य फटका, रममान स्ट्रोक्स. संघाची धावसंख्या 14 वर. जे टार्गेट पाहिजे तुम्हाला जवळजवळ 12.5 12.5 15 धावा. चांगली धावसंख्या, चांगला दमदार स्टार्ट. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली, काम झालं फत्ते. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. समालोचन कक्षाला सलामी देणारा उत्तुंग फटका देवेश. धावसंख्या झाली 20 वर. अजूनही बॉल बाकी आहे तब्बल 2. लास्ट डिलिव्हरी 20 धावा. अतिशय खराब प्रदर्शन वासुदेव आंग्रे यांचं. पहिला चेंडू मात्र अफलातून होता, नंतरचे 4 चेंडू मात्र भन्नाट स्ट्रोक. आणि हा यस पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग शॉट, एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मिळेल आणि स्ट्राईक रोटेट करतोय मात्र देवेश. इज बॅटिंग ऑन 21. स्कोर इज 21 आफ्टर 6 डिलिव्हरीज. काय भयानक स्टार्ट आहे. दमदार सुरुवात, धुंद फुंद बेधुंद सुरुवात, अंधाधुंद फटकेबाजी, यथेच्छ मनसोक्त मनमुराद, निरंतर अव्याहतपणे फलंदाजी. देवेश 21 आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज येतो मयूर. इट टू गेट ऑफ द अकाउंट. टोटल स्कोर इज 21 for none आफ्टर 6 डिलिव्हरीज. नवीन गोलंदाज सारा शिवकरचा दुसरा. बघूया हा मात्र याला आता कमालीची गोलंदाजी करावी लागेल मयूर घरत, ज्यानं दब्बल संकेत ढवळे यानं चांगली बॅटिंग करून आपल्या संघाला एक नामी संधी उपलब्ध करून दिलाय. त्या संधीचा कसा फायदा करून घेतील, कारण मगाशी मी सांगितलं बॉलिंग अटॅक आणि त्यातल्या त्यात फिल्डिंग तुम्हाला कसून करावे लागेल. प्रयत्नांची शिकस्त, प्रयत्नांची पराकाष्ठा, शर्तीचे अथक निकराचे भगीरथ प्रयत्न करावे लागतील. ते चेंडू मध्ये 54 धावांची गरज. चला दुसरा षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क जरा स्पिरा मयूर घरत खेळेल देवेश. 21 धावांची मॅरेथॉन इनिंग. आणि हा यस पुन्हा एकदा क्लास फटकाय. चेंडू गेला लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल, मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या 22 वर. धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान, धावांचा डोलारा, धावांची गंगाजली, धावांची मसनवट. धावसंख्या बिनबाद 22. दमदार सलामी, अफलातून, ट्रेमेंडस स्टार्ट फ्रॉम देवेश. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, मानाची अभिमानाची स्पर्धा. ज्या स्पर्धेकडे तमाम रायगड वासियांचे डोळे लागून राहिलेत अशी ही अफलातून स्पर्धा. लाख मोलाची स्पर्धा. मॅन ऑफ द सिरीजची बाईक. सेमी फायनल फक्त काउंट असतील तुमचे गुण. आणि हा यस ऑन साइडला चेंडू गेलाय शॉर्ट फाईन लेगला. पुन्हा एकदा खरा फिल्डिंग, मिळाला 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झालाय 23-3. सेमी फायनल नंबर 2 कानपोली आणि पेंधर.
जीवा स्मृती आणि गावदेवी जीवा 11 गावदेवी असं त्यांचं जे नामकरण. जीवा भोईर अतिशय अल्पायुषी ठरली बिचारी. तिच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडला टोळे जंग फटका मारायचा आहे आणि ही पहिली विकेट प्राप्त होईल. फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. गटडी वळली गेली, गाशा गुंडाळला गेला, तंबूचं तिकीट यांच्या हातात आणि हा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो, गोल्डन विकेट, बॅक टू द डगआउट. आणि हे पहिलं यश, द फर्स्ट विक्टिम. धाव संख्या 23, 1-23, 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फॉर्च्यून इव्हेंट क्वालिटी क्लिअरिटी इज द स्पेशालिटी ऑफ फॉर्च्यून इव्हेंट. आमचे राजेंद्र म्हात्रे आणि मेन ऑपरेटर कृष्णा म्हात्रे यांना बरंच त्यांचं हे जबरदस्त योगदान. ही वेब साईट संपूर्ण साता समुद्रबाण नेण्याचं त्यांनी जे अथक परिश्रम करून एक चांगल्या दर्जाची वेबसाईट आपल्या रायगड जिल्ह्याला दिलेली आहे. खुटारी गावचे जे राजेंद्र म्हात्रे आणि सिद्धी करवळे गावचे आमचे कृष्णा म्हात्रे असतील, ज्याने आम्हाला पहिल्यांदा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आम्हाला लॉन्च केलं त्यांच्या वाहिनीवर. त्याबद्दल पुन्हा एकदा फॉर्च्युनेवेला धन्यवाद देतो. आणि वंडांचा फलंदाज दीपेश पाटील. देवेश आणि दीपेश दोघांची रास एकच आहे. रितेश आर आहे, तो डी आणि हा आर, दोघांची रास वेगवेगळी आहे. हो हो हो, काय भन्नाट चेंडू, अफलातून डिलिव्हरी, आउटसाइड द ऑफ स्टंप, बेछूट मारा, भन्नाट बॉलिंग अटॅक, जो कमबॅक जे पुनरागमन पाहिजे होते ते मिळवून दिलंय. राईट आर्म हो विकेट. वेगवान गोलंदाज, शीघ्र गती, तेज गोलंदाज मयूर घरात. राईट आर्म हो विकेट. आणि हा चेंडू पुन्हा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये असेल. हो, लोण्याचा गोल, लॉलीपॉप आरामशीर झेल सीमारेषे लगत त्याच झाल्यात. तो ट्रॅप लावला होता आणि फलंदाज बाद होईल तो. रितेश पाटील शून्यावर गारत परतलाय डक आउट मध्ये भोपळा घेऊन, शून्याचा चष्मा घालून त्यांची ही एक्झिट. कोण नाही उपवास ना, आता काय त्या उपासाचं काय चार वर का, चार वर का, चार वर तुमचं आता आहे काय येईल तो राजाला आपला आहे ना कृष्णा. काम आमच्या समाधान मात्र भेटू दे पहिला. सांगते काय माहिती तक्रार आहे. थँक्यू दशरथ पाटील सर. साधा सोपा झेल होता बघा, अगदी सहजतेनं त्याला टिपण्याचा प्रयत्न केला. आणि काही गोष्टी या शांताराम सर हलक्यात घ्यायच्या नसतात, जसं की हे नुकतंच आपण प्रात्यक्षिक पाहिलं. फलंदाजाला मिळालेली ही संधी तो उपद्रवही करू शकतोय, कारण दुपारचं सत्र आहे आणि आउटफील्ड आता जबरदस्त फास्ट झाली आहे. आणि विकेटचा जर उल्लेख करायचा झाला तर तशी ती स्पोर्टी विकेट आता टनक झाली आहे. बॉल बॅटवर प्रॉपर येतोय म्हणजे चौकार षटकार कधीही येऊ शकतात. पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावसंख्या झाली 74-75 धावांचं टार्गेट सेट झालंय. आणि मागच्या मॅच मध्ये आपण जर का पाहिलं ना तर 82 धावा सुद्धा चेस होताना आपण पाहिल्या. ती जी फलंदाजी झाली त्या फलंदाजीसाठी तब्बल जवळजवळ 4000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा त्या फलंदाजाला ऍज अ टोकन ऑफ ॲप्रिसिएशन मिळालंय. आणि एकूण विचार केला तर मात्र या मैदानावर काहीही शक्य आहेच. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावा असं एक मोठं टार्गेट आहे. 51 डिवायडेड बाय 4 षटकं जर का आपण केली तर 12.25 हा चेसिंग रन रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 रन्स पर ओव्हर अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये जर का तुम्हाला खेळ करायचा आहे तर किमान एका षटकामागे एक षटकार ठोकणं हे फार गरजेचं असणार आहे.
आज चर्चा होतीये चैतन्येश्वर चषक 2025 या स्पर्धेची चर्चा होतीये ती या स्पर्धेतल्या बाईकची चर्चा होतीये ती या स्पर्धेतल्या चषकांची चर्चा होतीये ती या स्पर्धेतल्या आयोजकांची सर्व युवा आहेत आज युवकांनी अप्रतिम असं आयोजन केलंय संपूर्ण स्पर्धेवर त्यांचं असलेलं मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतंय षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय संदीप पाटील पहिला चेंडू एक धाव स्ट्राइक रोटेट झाली आहे एक धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते ती 25 या आकड्यावर मॅच मध्ये आपण जर का पाहिलं तर बलंदाजी करणाऱ्या टीमकडे थोडासा दबाव आहे आणि दबावाला जुगारूनच करावा लागतो ना तो हा क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणूनच की काय प्रेशर हाताळण्याचं कौशल्य हे तुम्हाला शिकावंच लागेल इनसाइड आउट दिस इज आउटस्टँडिंग ऑन ड्राइव्ह आउटस्टँडिंग ऑन द टो खेळलाय यावेळेला आपण जर का पाहिलं तर ताकद होती टायमिंग जुळलं गेलंय आणि प्रॉपर कॅल्क्युलेट करून फटका सजवलाय कॅल्क्युलेशन काय होतं बॉल हाफ ट्रॅकर आला त्यांनी ओळखलं की डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कुणी नाहीये डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक स्ट्रेट आहे आणि अगदी आपण पाहिलं तर तिथेच त्यानं खुल्या क्षेत्रामध्ये वॅकंट रिजन मध्ये बॉल खेळून काढलाय सेफ फटका सुरक्षित फटका आपल्याला पाहायला मिळालाय येईल 6 धावसंख्या पोहोचेल ती 31 वर 31 ओ यावेळेला मात्र बॉल फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक आहे बॉल भोवऱ्यासारखा फिरत क्षेत्ररक्षकाला चखवलं बॅकअप मिळेल अनदर जस्ट सिंगल 1 धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 32 या आकड्यावर 32 मोठी स्पर्धा मोठं आयोजन मोठा थाटमाट मोठमोठे संघ मोठमोठ्या संघांचे मोठमोठे खेळाडू आणि मोठमोठ्या खेळाडूंचा एक अप्रतिम अप्रिशिएशन मिळवणारा एक जबरदस्त परफॉर्मन्स जो बेस्ट देईल त्याला बेस्ट मिळणार कुणाला मिळणार त्याच्या स्वप्नातली ही बाईक मालिकावीरसाठी अगदी 80,000 रक्कम असलेली होंडा शाईन बाईक आहे पॅडल करायचं होतं पंचांकडे हलकसं पाहिले परंतु पंच सांगतात लाईन तुम्ही मिस करताय हा वाईट बॉल आहे धावसंख्या 1 पुढे जाईल पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळेल ती 33 या आकड्यावर पहिला वाईट फेकलाय म्हणजे गोलंदाजी चांगली झालीये पत्त्यात पडली आहे एक्स्ट्रा धाव अजूनपर्यंत दिली नव्हती त्याच्यामध्ये आपण आता अकाउंट ओपन केलं वाईट न बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आहे संदीप पाटील याही षटकामध्ये 2 सिंगल 1 वाईट 1 षटकार आलाय थोडं महागडं षटक आहे ओ त्याच्यावर अजून मग यावेळेला फुलर लेंथ बॉल आ भाई मुझे मार असा हा चेंडू होता कारण हिटिंग झोन मध्ये फेकलाय चेंडू हिटिंग झोन मध्ये फेकल्यानंतर ऑनसाइड त्याचं फेवरेट आहे आणि देवेशनं पुन्हा एकदा त्याची ताकद आणि त्या ताकदीनच लगावलाय हा षटकार जेव्हा मैदानामध्ये असं घडतं ना तेव्हा गोलंदाज थोडा दबावाखाली होतो आणि तेव्हा मात्र कॅप्टन त्याच्याकडे जात असतात त्याचा आत्मविश्वास थोडासा त्याला आत्मबळ देण्याचं काम करतात आणि हे मैदानामध्ये व्हायला पाहिजे कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर क्रिकेटच्या मैदानामध्ये 11 खेळाडू असतात 11 खेळाडूंचे 11 मेंदू वेगवेगळं ऑब्झर्वेशन करत असतात आणि म्हणूनच त्यांचं सबकॉन्शियस माइंड हे डिफरंट आहे आणि प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे शांताराम जाधव सरांना आम्ही विचारलं की तुम्ही पाहिलेले पावसाळे आम्ही पाहिलेले पावसाळे सेम आहेत का तर नाही त्या पावसात आपण कशा पद्धतीने भिजलोय हे तितकंच महत्वाचं आहे ओ यावेळेला क्रॉस द लाईन आले क्रिसचा वापर केलाय आणि डीप फाईन लेग लॉंग लेग रिझन मध्ये हा फटका सजवलाय अजून एक चौकार फलंदाजाचं करूया आपण कौतुक देवेश म्हात्रे पहिली धाव 1 त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार देवेश पाटील टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळालाय तो 43 आता सोपं झालंय समीकरण थोडस सोपं आयोजकांची तळमळ किती आहे बघा आयोजकांनी मॉनिटर आमच्या समोर आणलाय त्यांचं असं म्हणणं आहे की स्क्रीनवर जे काही दिसतंय ते रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे and it helps us to give some exposure to the players. डिजिटल मीडिया 16व्या शतकामध्ये प्रिंट मीडिया होतं बरोबर ना काकांना फार चांगलं माहिती असेल 300 वर्षानंतर 19व्या शतकामध्ये आलं ते खरं तर आपण पाहतो ना की हे डिजिटल मीडिया त्याच्यामध्ये रेडिओ पासून सुरुवात झाली आणि मग आता आपण पाहतो तो अगदी 21व्या शतकामध्ये कम्प्युटर जनरेशन लॅपटॉप टॅब्स आयफोन मोबाईल्स अँड्रॉइड सिस्टम ऍपल सिस्टम आणि या सर्व गोष्टी
प्रत्येक खेळाडूला मात्र फार छान अगदी आपण पाहिलं तर आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून देतात. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याचशा फ्रँचायसी आहेत, त्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे. कोणत्या गावामध्ये कोणता खेळाडू कसं खेळतोय. आर्यन नाईक नाव माहित आहे, अगदी लहान वयात तेजस दादा रडले अक्षरशः इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा त्याला कळलं की आर्यनला ब्लू तिकीट मिळालंय. आता ISPL मध्ये आपण त्याला शुभेच्छा देऊया की त्याचं नाव स्क्रीनवर येईल आणि कुठली तरी फ्रँचायसी त्याला पिक करेल. ओमी केनी नवी मुंबईचा, वय वर्ष फक्त 24-25 आणि इतक्या कमी वयातच ISPL सारखी स्पर्धा खेळणार म्हणजे आपल्या नवी मुंबई, पनवेल, रायगड, अगदी आपण जर का आपलाही विभाग जर का घेतला तर आपल्या विभागासाठी खरं तर मी म्हणेन शिरपेचात मानाचा तुरा आहे. असे खेळाडू आपल्याला याच मातीतनं घडवायचे असतात आणि म्हणूनच त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लाईव्ह टेक्नॉलॉजीचा जो आपण वापर करतोय ना, YouTube वाहिनीच्या माध्यमातून खेळाडूला आपण जगभरात प्रसिद्ध करतोय. त्याच्यामध्ये आम्ही राजेंद्र म्हात्रे दादांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू, कृष्णाचा आभार व्यक्त करू ज्यांनी आज या स्पर्धेला लाईव्ह ब्रॉडकास्ट केले थ्रू फॉर्च्यून YouTube. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षण खराब आहे, बॉल फिरलाय आणि गेलाय सीमारेषा पलीकडे. घर फिरलं की घराचे वासेही फिरतात असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. 6-4-4 मागच्या 3 चेंडू मध्ये धावा आल्या तब्बल 12 आणि टोटल स्कोर आता एकूण झालाय तो 47. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. षटक संपलंय. अभी गेंदे बची है 18 और जीतने के लिए 28 रनों की जरूरत. स्क्रीनवर आपण पुन्हा एकदा कृष्णाला सांगूया की जी बॅटचा आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतोय एकंदरीतच RK स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर आमचे रुपेशजी मढवी, क्रिकेटला सांभाळणारे पापडीचा पाडा आणि सुप्रसिद्ध अगदी सोमेश्वरचं जे मैदान आहे ना, त्या सोमेश्वरच्या मैदानाच्या अगदी थेटूनच हे शॉप आहे RK स्पोर्ट्स आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याला बॅट सुद्धा पुरस्कृत केली गेली आहे. सिक्सर किंग म्हणजे षटकार अगदी अधिकचे षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी आपण नक्कीच RK स्पोर्ट्स उस्मान पटेल जी हीच बॅट वापरतो आणि उस्मान पटेलच्या बॅटमधनं एक सेंचुरी सुद्धा आपण पाहिली आणि शेर अभी भी जिंदा है. टायगर आपण पाहिलं, रायगडचा टायगर. हो, फ्लिक करायचं होतं, सूर्यकुमार यादव स्टाईलनं मागच्या बाजूला खेळून काढायचं होतं. शफल ज्याला आपण म्हणतो ना की शफलचे फटके रिस्क कॅरी करत असतात. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न नाहीये जिंकण्यासाठी. आता 17 चेंडू आणि 27 धावा. समीकरण थोडंसं सोपं झालंय. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ मॅथमॅटिक्स. 300 चेंडू असतील ना तेव्हा 300 आकडा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट निर्माण करतो. 20 षटका असतील तिथे 200 आकडा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट क्रिएट करतो. 10 षटकांमध्ये 100 हा आकडा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट क्रिएट करतो. आता 17 चेंडू 27 धावा आहेत. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं. टीमचं नाव आहे उत्तर शिव. बसलेंनी बेंड केला, कट केला, बॉल फ्लाय स्लिप मधनं बॉल होईल फॉर लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप आणि येईल हा अजून एक नशिबाची साथ असणारा चौकार. म्हणूनच क्रिकेट हा खेळ आपण म्हणतो की तुमच्या परिश्रमाने आपण खेळतो. क्रिकेट हा खेळ आपण मेहनतीने खेळत असतो.
परंतु क्रिकेट या खेळामध्ये नशिबाचा सुद्धा 1% भाग असतोच. क्रिकेट इज अ गेम ऑफ 99% ऑफ युअर एफर्ट्स अँड 1% ऑफ युअर फॉर्च्यून. आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. नशीब बहादूर खेळाडूला साथ देत असतं आणि बहादूर खेळाडूला साथ दिली. 4 धावा मिळाल्या त्या देवेश पाटीलला आणि टोटल स्कोर झालाय तो एकंदरीतच 52. टोटल स्कोर 52. 52 मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलं. गोलंदाजांना कमबॅक करून द्यावा लागेल. 16 चेंडू 23 धावा असे इक्वेशन आहे. कमबॅक करून द्यावा लागेल. यावेळेला पुन्हा एकदा नो लुक शॉट. क्या बात है. अफलातून खेळ. धुंद फुंद आणि बेधुंद या फटक्यामध्ये क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये द वे ही हिट द बॉल. It didn't look at the ball and ball passes through the deep backward square leg region. Another consecutive four. सलगचा दुसरा चौकार. 1-4-4. मगाशी आम्ही म्हटलं की सुटलेला झेल हा उपद्रव करू शकतो. त्याच्या पुढे होता प्रश्नचिन्ह. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज. आणि काका काय म्हणतात? क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड ऑपॉर्च्युनिटी. चान्स म्हणजे संधी, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय. नाव आहे देवेश पाटील. 1-6-4-4-4-4. मागचे 4 चेंडू 4 चौकार त्यानं ठोकलेत. बॅटचं फेस लवकर बंद झालं. बॅट बॉल लगेच इझी सेटअप आपल्याला पाहायला मिळालं. म्हणूनच म्हणतात ना की इतक्यातच हलक्यात घ्यायचं नसतं कधी खेळाडूंना. किंबहुना मॅचला क्रिकेटमध्ये रंग कधीही बदलू शकतात. क्रिकेटमध्ये वेळ कधीही बदलू शकते. वेळ परिस्थिती या बदलणाऱ्या गोष्टी आहेत आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल. आता अजूनही सोपं झालंय समीकरण. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. चेंडू आणि धावांमधलं जे अंतर आहे ना त्यालाच म्हणतात मनोवैज्ञानिक दबाव. 14 आणि 18 म्हणजे किमान 1 चौकार जरी आला ना आता 14 चेंडू मध्ये तरीही रन बॉल ही सिच्युएशन येईल. मॅचला फिनिश करण्याचे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे वीरेंद्र सेवक स्टाईलनं तोडफोड मार जोड फटाफट मॅच फिनिश करा आणि दुसरं म्हणजे विराट कोहली स्टाईलनं मॅचला क्लिनिकल फिनिश करा. क्लिनिकल फिनिश म्हणजे काय तर ऑपरेशन थिएटर मध्ये तो सर्जन असतो, तो ज्या पद्धतीनं हलू आपल्याला सांगतो ना 2 तास आहेत. आपण म्हणतो इतका वेळ लागतो सर्जरी करायला. त्याला बरेचसे रिपोर्ट चेक करायचे असतात. प्रत्येक क्षणोक्षणी त्याला पेशंटला ऑब्झर्व करायचं असतं. क्रिकेटमध्ये सुद्धा तेच आहे. क्लिनिकल जर का फिनिश करायचं असेल तर मॅच मध्ये कंडिशन कोणती आहे, गोलंदाज कोणकोणते आहेत, त्यांच्याकडे कोणते प्लस पॉइंट आहेत, कोणते मायनस पॉइंट्स आहेत, प्रतिस्पर्धी टीमकडचे स्ट्रेंथ अँड विकनेसेस ओळखून खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट. 13 चेंडू आणि 17 धावा असे इक्वेशन आहे. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटार यांच्या माध्यमातून चैतन्येश्वर चषक 2025 हा 16 आपण पाहताय. पहिला डाव रंगला. 74 धावा उभारल्या. 75चं टार्गेट सेट झालं. 5 षटकं 15 रन्स पर ओव्हर. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल 21. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं, 3 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाच्या डबल टिबल 4 पट 5 पट धावा दिल्या. धावा आल्या 23. चौथ्या षटकामध्ये मोमेंटम पुढच्या टीमकडे गेलं होतं. मॅचची परिस्थिती अशी होती की तुम्हाला मोमेंटम आपल्या टीमकडे खेचून आणायला हवा होता, परंतु याही षटकामध्ये फलंदाजी झाली देवेशची अप्रतिम आणि मयूरला मात्र मार पडलाय. याही षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. याही वेळेला पुन्हा एकदा जागेवरच बॉलला पिक करायचं होतं. अक्रॉस द लाईन आले. बॉलला मिडल करता आला नाही, परंतु तरीही बॉल गेला सीमारेषा पलीकडे. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे. 4 मिळतील. 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती आतापर्यंत 62 आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे.
टीम संकटात आहे आणि हीच ती संकट जी जुन्या खेळाडूंना आपली नवीन ओळख निर्माण करून देण्याची संधी देतात आणि नव्या खेळाडूंना उभरत्या खेळाडूंना स्वतःची नवीन ओळख निर्माण करून देत असतात. आणि म्हणूनच या आव्हानांना या संकटांना चॅलेंज समजा आणि तसा खेळ स्वीकारा. चॅलेंजेस खेळाडूंना घडवतात, चॅलेंजेस खेळाडूंना आपली ओळख निर्माण करून देतात आणि चॅलेंजेस मैदानामध्ये आले ना की मॅच मध्ये रंगत येते. हा पुन्हा एकदा पुढ्यात टाकलेला बॉल संधी आहे, झेल इथं टिपला जाईल, फलंदाज होतील बाद. अ मोस्ट अवेटेड विकेट इन द मॅच मध्ये क्रंच मोमेंट आपल्याला पाहायला मिळाला आहे, ज्यानं सलग 4 चौकार ठोकले, 1 षटकार, 1 सिंगल, 2 सिंगल, फक्त 1 डॉट बॉल. वाईटल बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना देवेश पाटील आता बाद झालाय आणि त्याच्या वैयक्तिक अकाउंटवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली टोटल 24. त्याचा रोल कॅप्टननं त्याला दिलेला रोल तो त्यानं भरपूर छान निभावलाय आणि तो बाद झाल्यानंतर आता जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानामध्ये उतरलाय बॅट्समन इन ॲट क्रमांक 5 मिस्टर जीवन चौधरी, जो हायेस्ट विकेट टेकर असावा या स्पर्धेतला स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचा बॅटिंग अनालिसिस, परंतु तो एक प्रमुख गोलंदाज आहे. काही खेळाडू असे असतात जे बॉलिंग ऑलराऊंडर असतात, जी गोलंदाजी करू शकतात, हार्दिक पांड्या जे बॅटिंगही करू शकतात. बॅटिंग करत असताना आपण जर का पाहिलं तर 4 मॅचेस, 4 इनिंग, 12 विकेट्स आणि त्याच्या इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल जर का आपण पाहिला तर फक्त सिंगल डिजिट मध्ये त्यानं इकॉनॉमिक बॉलिंग स्पेल हाताळलाय. धावसंख्या झाली ती 62, अजूनही काढायची आहेत ते 13. लोअर फुलटॉस बॉल, ही चांगली गोलंदाजी. आवेश खानला आपण अशी गोलंदाजी टाकताना पाहिलंय आणि म्हणूनच की काय भारतीय संघासाठी सुद्धा त्याचं भरपूर लवकर सिलेक्शन झालं. याला म्हणतात स्टॉक बॉल, याला म्हणतात बचावात्मक पवित्रा. आम्ही एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर लावू, तुम्ही तिथे बाहेर येऊन फटका सजवा. इन स्विंगिंग बॉलिंग, यावेळेला बॉल हवेमध्ये, लॉंग चेस टू द फिल्डर, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये गॅदर करतील. अ मॅग्निफिसंट रनिंग कॅच. आणि क्रिकेटमध्ये हेच तर होत असतं, क्रिकेटमध्ये हेच तर होत असतं. मगाशी याच खेळाडूनं तो साधा सोपा झेल टिपला आणि आता कठीण झेल त्यानं टिपलाय. मगाशी सोडला आणि आता सुटला, आता त्यानं टिपलाय. एक्झॅक्टली क्रिकेटचा हा विरोधाभास आहे आणि क्रिकेटमध्ये हे नेहमी होत असतं. जर का आम्ही कृष्णाला विचारलं या सामन्यामधील या दोन्ही गोष्टी एकाच फ्रेम मध्ये आणता येतील का, तर त्याच्यासाठी ते प्रयत्न करतील. पण कधी जेव्हा फिल्डिंग करणारा संघ म्हणजेच टीम सहारा शिवकर या मॅच मध्ये जर का जिंकला तर आम्ही कृष्णाला थोडं काम देऊ. सुटलेला तो झेल आणि पकडलेला तो झेल जर का एकाच वेळी एका फ्रेम मध्ये येत असतील तर त्यालाही युट्यूबच्या माध्यमातून किंबहुना इंस्टाग्राम हँडल म्हणा, फेसबुक हँडल म्हणा, व्हॉट्सअपवर त्याला त्याची रील ती पाठवता येईल, म्हणजे लोकही बघतील. क्रिकेट हा भास आणि विरोधाभासांचा खेळ आहे. नेक्स्ट बॉल, याही वेळेला चांगला बॉल, चांगली लेन, चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्ह केलं, फटका ऑफ, लॉंग ऑफ रिझन मध्ये 1 मिळाली आहे. हॅलो हॅलो. याच दरम्यान शुभागमन होते आमचे काँग्रेसचे धरारीचे कार्यकर्ता आणि नेहमीच त्यांचं चांगलं कार्य राहिले ते आमचे भावी नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आमचे हरेश शेट केणी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. त्यानंतर त्यांचे सोबत आमचे रामदास शेट केणी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या सोबत आमचे सर्वांचेच लाडके बबन शेट केणी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागत आहे सकल जणांचे, आलेल्या सर्व मान्यवरांचे. हरीश शेट केणी यांच्या खरतर यांचा नावाचा उल्लेख झाला, मगाशी फार छान उल्लेख केला आमच्या समालोचक मित्रांनी की भविष्यातील राजकीय वर्तुळामध्ये खरतर हे नाव मात्र आता प्रसिद्धीस होतात आले. आज त्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारे यांच्या माध्यमातून चैतन्येश्वर चषक 2025 चा हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहता आणि या व्यासपीठावर सर्वच मान्यवरांचं करूया सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, स्वागतम अथ स्वागतम. मॅच कडे आपण थोडासा फोकस करतोय. 4.4 चेंडूचा खेळ झाला, 63 धावा धावफलकावर, 4 गडी बाद झालेत आणि आता जिंकण्यासाठी अजूनही टार्गेट सेट झालंय. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज.
8 चेंडू 12 धावा. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती शुभ आगमन झालेलं आहे हरीश शेटकेणी, त्यांच्या सोबत आमचे बबन शेटकेणी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर विजय शेटकेणी यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मयूर बाद झाले. मॅच मध्ये ट्विस्ट. विजयाच्या खर तर विचाराचा पाश तुटावा इतकी विकेट्स पडलेत. व्यासपीठावर मान्यवरांचं शुभागमन, त्यांचं आपण शब्द सुमनांनी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूया. बॉलर आणि बॅट्समन मधली चाललेली ही चढाओढ, ही जबरदस्त जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये आता नुकताच गोलंदाज वरचढ ठरलाय. पुन्हा एकदा पाहूया, एकानं केलाय वार आणि मागे नुकताच केलाय पलटवार या गोलंदाजानं. चांगली चढाओढ, चांगली जुगलबंदी, चांगली कॉन्टेस्ट. बॉल हवेमध्ये, फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर पाहणे फक्त पाहतच राहिले. एक टप्पा पकडणं त्यांना पसंती दिली. ही एक धाव ऍड झाली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते कपिल पाटीलच्या अकाउंटवर ही एक धाव आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा, 6 गेंदे 11 रनों की जरूरत. इथे कोण करेल वार, कोण करेल पलटवार, कोण जिंकणार, कोणाला घ्यावी लागणार माघार, कोणाला मिळणार विजयाचा सन्मान आणि कोणाला पराभवाचा प्राण स्वीकारावा लागणार, कोण उभं राहील या संघर्षाच्या वादळात आणि कोण झुकेल पराभवाच्या या रिंगणात. अर्थातच कोणाला लाभेल यशाचं मुकुट आणि कोणाला अपयशाची सर्पमाळ गळ्यात भाळावी लागणार. अगदी जर का पाहिलं गेलं तर दोन्ही संघांना जिंकायचंय. जो जिंकेल तो थेट क्वालिफाय होईल फायनलला. आणि प्रत्येक टीमचं स्वप्न असतं ना फायनल खेळायचं. आमच्या समोर 12th मॅन आहेत. वाटते ना तुलाही की आमचा संघ पोहोचला पाहिजे? वाटतं. 12th मॅन सांगते की आमचाच संघ पोहोचेल. 6 धावा, 6 चेंडू आणि 11 धावा सहज डिफेंड करेल. आम्हाला कॉन्फिडन्स आमच्या गोलंदाजावर. इकडे आमच्या समोर 12th मॅन आहे, ते सांगतायत की आमच्या फलंदाजांकडे ताकद आहे, तग धरून तो उभा आहे, तो आता षटकार ठोकणार आहे. नाही, नक्कीच तोही सांगतोय ठोकेल ना. कॉन्फिडंट आहे. मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंकडे कॉन्फिडन्सच असायला हवा. 2 महत्वाकांक्षी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विजयाचं स्वप्न घेऊन उतरलेत आणि दोन्ही टीम्सना जिंकायचंय. फक्त एकाला जिंकायची संधी मिळणार. पाहूया या शेवटच्या षटकासाठी प्रणय या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केलाय. पहिलाच बॉल, लाईन चुकीची आहे, फुलटॉस बॉल, एक टप्पा पकडलाय, फेकून दिलाय. जीवाच्या आकांतानं थ्रो अप्रतिम आहे. या थ्रो साठी टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. विकेट जरी मिळाली नसली तरी सुद्धा फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, AB डिव्हिलियर्सची आम्हाला आठवण आली. मोहम्मद अझरुद्दीनची सुद्धा, अजय जडेजा सुद्धा तितक्याच ताकदीचा होता. विकेटच्या दोन्ही बाजूला फ्लॅट थ्रो, फाफ डुप्लेसिस, या लिस्ट मध्ये भरपूर नाव आहे. अफलातून फिल्डिंग ऍथलेटिसिझम, स्ट्रॉंग फोर आर्म्स आणि व्रिस्ट लॉक करून त्यानं बॉल फेकला. एक मिळाली किंवा दोन मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे गेली. 5 चेंडू सिंगल डिजिट मध्ये 9 धावा काढायचे. सामना अटीतटीचा आहे. ओ आम्ही कमबॅक करू प्रश्न विचारलाय ना. हिअर इट इज, एज अँड गॉन. आणि इकडे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विकेट पडली आहे. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. इक्वेशन होतं बघा. आमचे गुणलेखक शांताराम जाधव सर आम्हाला सांगतायत की 12-13 असं इक्वेशन होतं.
4-9 असं इक्वेशन आलंय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना, वेल बदलायला वेळ लागत नाही. आणि इट्स इलेक्ट्रिफाइंग ॲटमॉस्फिअर हियर ॲट दिस ग्राउंड. आणि पहिला वार, ओ हो, क्या बात है, क्या बात है. कुणाल आला, तो सेट झाला, त्यानं दाखवलं आणि त्यानं आता संपूर्ण जिंकूनच घेतलंय. त्याच्यासाठी टाळ्या शिट्टाही वाजवल्या. क्या बात है, क्या बात है. आता जिंकण्यासाठी फक्त 3 चेंडू 3 धावांची गरज. कुणालनं त्याची ताकद दाखवली. अजूनही संधी आहे दोन्ही टीम्सना, अजूनही कुणीही हरलं नाहीये. या षटकारानं टीम मीटिंग्स बोलवले बघा. एकाला जवळजवळ 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा, एकाला 12 वर्षाचा आहे, एकाला फक्त 5 वर्षाचा आहे. वेगवेगळे एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये एकत्र आलेत. आणि म्हणूनच क्रिकेटला म्हटलं जातं की क्रिकेट हा संवाद आणि गाठीभेटींचा खेळ आहे. 2 पंच त्यांच्यामध्ये होतो तो संवाद, 2 समालोचक त्यांच्यामध्ये होतो तो संवाद, 2 गुणलेखक त्यांच्यामध्ये होतो तो संवाद, 2 खेळाडू त्यांच्यामध्ये होतो तोही संवाद, एक दाम्पत्य नवरा आणि बायको त्यांच्यामध्ये होतो तोही संवाद. तो नसला ना की मग भरपूर वाद होतात. म्हणूनच संवाद असावा. 3 गेंदे 3 रनों की जरूरत. आणि हे असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ही धाव अंकित झाली आहे की काय. पंचांनी रिव्ह्यू घेतला, विशाल दादा आहेत तिकडे. त्यांनी सांगितलं की आता आम्ही आमच्या अंगावर घेणार नाही, कारण मॅच अटीतटीची आहे, सामना हाय व्होल्टेज आहे, सामना जो जिंकेल तो फायनल मध्ये तिकीट क्वालिफाय करेल. आणि इथे आम्हाला आता आरडा ओरड नको. कुणीही आमच्याकडे बोट दाखवून सांगू नये की यांच्याकडनं काहीशी मिस्टेक झाले असावे. म्हणूनच त्यांनी DRS वापरलाय, डिरेक्ट रिव्ह्यू सिस्टम. प्रसाद सहस्त्रबुद्धे सर ऍपलचा एक पीस खात होते आणि ते लगेच धावत पळत तिकडे गेलेत आणि ते आम्हाला लगेच सांगतायत इट्स नॉट आउट. पंचांचे क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये फॉर्च्यून लाईव्हचं हे क्लीन क्लिअर नीट ब्रॉडकास्टिंग. फलंदाज पोहोचलेत आणि त्यानंतर बेल्स डिसलॉस झाल्या. आता जिंकण्यासाठी 2 चेंडू 1 धावेची गरज. काय वाटतंय, डॉट येईल? डॉट येईल म्हणतोय सहारा शिवकर या टीमचा सपोर्ट. राखीव खेळाडू, उद्याचं भविष्य आहे क्रिकेटचं. त्याला कॉन्फिडन्स आहे की मॅच हारो वा जितो, पण मॅच आहे ना शेवटच्या बॉल पर्यंत आली पाहिजे. तुम्हाला आम्ही विचारलं की सामना तुम्हाला कसा हवाय, पाहुण्यांना विचारलं सामना कसा हवाय, तर ते जरूर सांगतील. या गुलाबी थंडीमध्ये कुणीतरी अंगावर शहारे, कुणीतरी मोरपीस फिरावा आणि त्याचे शहारे अंगावर यावे, असा हाय व्होल्टेज सामना व्हायला पाहिजे. हा डॉट आला ना तर मॅचची इंटेन्सिटी, ऊर्जा लेवल अप होईल. ओ 1 चेक, ते चेक करतायत. फलंदाज फ्रंट फुटला येत आहेत, बॅकफुटला जात आहेत, बसतायत, पॅडल करतील, ढकलून देतील, फ्रंट फुट पुश करतील की स्कूप करतील, त्याच्यासाठी थोडी सल्ला मसलत झाली. आता 2 फलंदाजांमध्ये थोडी सल्ला मसलत झाली. त्याने सांगितलंय की आपल्याला विकेट गेली तरी चालेल, पण याच चेंडूवर धाव काढायचे, शेवटच्या बॉल पर्यंत आज आपल्याला ही फासफूस करायच्या नाहीयेत. रिदम चेंज ही करतात आणि कॉन्सन्ट्रेशन भंगही करतात. पूर्वी जे तपस्वी बसायचे ना वडाच्या झाडाखाली, त्यांना मेनका वगैरे बोलवायच्या वरतून, पण आता ते होत नाही. आता चेक केलं, बेल्स चेंज केलं त्याने. पाहूया काय घडेल, चमत्कार घडतोय का तर नाही. इथे मात्र ही 1 धाव अंकित झाली. आम्ही अभिनंदन करू टीम बॅटिंग करणारी टीम उत्तर शिव. आणि अभिनंदन करत असताना अर्थातच खेळ अप्रतिम झाला, मॅचला आपण एन्जॉय केलं. पाहुण्यांची विशेष उपस्थिती, आपण त्यांच्या शुभ सन्मान सोहळ्याकडे वळणारच आहोत. तत्पूर्वी अर्थातच या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, चला 9 चेंडू आणि जवळजवळ 250च्या स्ट्राईक रेटनं अफलातून जबरदस्त त्याची खेळी आणि खेळातील नजराणा ज्यानं पेश केला असा एक रन बहादूर. आणि या खेळामधला मॅच विनर नाव आहे देवेश पाटील. प्लीज कम अँड कलेक्ट युअर ट्रॉफी.
आणि जाऊया आपण आदेश पाटील यांचा मराठीचा हा गोड आवाज. मराठी समालोचक जोडले ना की मग मराठी भाषेला समृद्ध आपण करतोय असं काहीसं थोडं फील होतं. आदेशकडे जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्स कडे आणि आपण इन्व्हाइट करूया देवेश पाटील याला की आपण लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. थँक्यू. थँक्यू नितेशजी भोईर. तर ओली मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक या ठिकाणी तर ग्रुप ग्रामपंचायत रोहिंजनचे माजी सदस्य म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजेच गोविंदजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल 1 मध्ये या ठिकाणी ठरलाय तो देवेश. तर हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल हरेश केणी यांना की आपल्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण वितरित करायचा आहे देवेशला. माननीय माजी नगरसेवक सन्मान्य हरेश केणी यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक आपण देत आहोत देवेशला, ज्यानं जबरदस्त खेळ केला आणि या ठिकाणी मॅच विनिंग पारी खेळून आपल्या संघाला थेट या स्पर्धेमध्ये मेगा फायनल मध्ये दाखल झाला आहे संघ. वेल प्लेड देवेश. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण देवेश, ज्यानं जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी दाखवलेला आहे. तर देवेशशी आपण संवाद साधणार आहोत. देवेश, मोठा टार्गेट होता आणि संघ थोडासा अडचणीमध्ये होता आणि तुझी बॅटिंग भरपूर चांगली राहिली, तर बॅटिंग बद्दल काय म्हणशील? पहिल्याच ओव्हरमध्ये दिवेशने अंडर प्रेशर बॅटिंग केली. त्याच्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स आला आणि मला कॉन्फिडन्स होता की लास्ट ओव्हरमध्ये 20 ते 30 धावा आम्ही मारू शकतो. दोघे मयूरदा आणि मी होतो आणि ते झालं आमच्याकडे. आणि कुणालचे धन्यवाद देतो की लास्ट ओव्हरमध्ये त्यांनी षटकार मारला. थँक्यू देवेश. पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील तर नक्की शुभ सन्मान आपण घेणार आहोत. आमचे माजी नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि नेहमीच 99% समाजकारण आणि 1% राजकारण करणारे आमचे समाजचेच लाडके हरेश शेठ केणी यांच्या या ठिकाणी गजानन शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करत आहोत. माझी शाल आणि मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी शुभ